गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 15 ऑगस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। 15 ऑगस्ट रोजी सकाळी आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित होते का, त्यांची कर्तव्यावर नेमकी काय भूमिका होती आणि केंद्रातील कामकाज कसे सुरू होते याबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। तर सायंकाळी 5:40 आरोग्य केंद्राचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले। त्यानंतर मराठी पत्राच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करण्यात आला असून महामार्गालगत असलेल्या या आरोग्य केंद्रात कर्मचारी उपलब्ध नसतील तर आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा कशी उपलब्ध होणार यासोबतच मुख्यालयी उपस्थित हालचाल रजिस्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावरील उपस्थितीचा मुद्दाही आता ऐरणीवर आला आहे। या प्रकाराबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय आहे, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी गणेश मेसमळे, आपण पाहत आहात मराठी पत्र। आज आपण या ठिकाणी 15 ऑगस्ट आहे आणि या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनाथ वाडगाव या ठिकाणी आहोत। आणि जर या प्राथमिक आरोग्य केंद्राची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी एकही डॉक्टर ह्या परिस्थितीला उपलब्ध नाही आहे। जर आतमधली परिस्थिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। आता या ठिकाणी जर बघितलं गेलं या ठिकाणी झोपडीची चालू आहे आणि वरती फॅन देखील चालू आहे, पण या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नाहीये। या ठिकाणी डॉक्टरांची रूम जर बघितली या ठिकाणी मेडिकल ऑफिसर रूम 1 मध्ये दरवाजा पण आज लावलेला आहे। या ठिकाणी एकही डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाहीये। या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज देखील चालू आहे आणि या ठिकाणी जर बघितलं गेलं तर एकच कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध आहे। तुमच्या कोणतं पद आहे इकडे तुम्ही उपलब्ध आहे? या ठिकाणी 2 कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध आहे। तुमच्याकडे कोणतं पद आहे? नाईट आता सध्या ड्युटीवर आहे। 6च्या नंतर यांची ड्युटी चालू होणार आहे। तुमच्याकडे कोणतं पद आहे? आरोग्य सेवक। तुमची या ठिकाणी ड्युटी का बाहेर आहे? फुल सेवा तुमची या ठिकाणी प्रॉपरला ड्युटी। तर या ठिकाणी असा गंभीर प्रश्न आहे, जर एखाद्या इमर्जन्सी मध्ये पेशंट जर आलं तर या ठिकाणी डॉक्टर देखील उपलब्ध आहे। आणि जर बघितलं गेलं तर या ठिकाणी जर अपघाताचा धोका जर पाहिला तर या ठिकाणी रस्त्याची देखील डागडुजीचं काम किंवा नवीन रस्त्याचं काम चालू आहे। या ठिकाणी अपघाताचं मोठं प्रमाण या ठिकाणी देखील आहे। या ठिकाणी जर डॉक्टरच अनुपस्थित असतील तर या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। परिस्थिती पाहिली या संपूर्ण हॉस्पिटलची तर या ठिकाणी आमदार प्रशांत बंब ही वेळोवेळी आवाहन करतात की डॉक्टरांनी तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी तसेच अदरवाईज कर्मचाऱ्यांनी हे मुख्यालय राहिलं पाहिजे आणि नागरिकांना सेवा दिल्या पाहिजे। परंतु या ठिकाणी मोठाले हेडक्वार्टर बांधले गेलेले आहेत, पण या ठिकाणी डॉक्टरचा अजूनही काही आतापता लागलेला नाही आहे। आणि या ठिकाणी जे कर्मचारी उपलब्ध आहे त्यांच्या म्हणण्यानुसार की डॉक्टरला फोन केला असता तर येत आहे म्हणतात, पण अजूनही काही आलेले नाही।